काउन्सिलर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्या या चॅनलला लाईफ काउन्सिलर असं नाव दिलं आहे। लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी, प्रत्येक प्रॉब्लेम्स मधले सोल्युशन्स इथे मी तुम्हाला देण्याचे प्रयत्न करणार आहे, माझ्या अनुभवावरून, माझ्या शिक्षणावरून, माझ्या वाचनावरून। सो ते तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तरच चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा आपला विषय आहे आपलं व्यक्तिमत्व प्रभावी होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहे। जर का तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावी वाटत नसेल आणि ते प्रभावी करायचं आहे, जी आजची गरज आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मोठमोठाले क्लासेस सगळीकडे उघडलेले असतात, पण बरेचदा आपण त्या सगळ्या गोष्टींना नाही जॉईन होऊ शकत किंवा कुठल्याही गोष्टींनी आपण ते सगळं नाही करू शकत, तर हे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहेत। सगळ्यात पहिली टिप, जर का तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनवायचं आहे तर नेहमी प्रत्येक गोष्टीचा स्वीकार आनंदाने करा। प्रत्येक गोष्टीचा स्वीकार आनंदाने करा। याच्यासाठी तुम्हाला काय हवं असेल? पॉझिटिव्हिटी। स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी असू द्या। जे पण होत आहे लाईफमध्ये, ज्या पण गोष्टी होतात आहे, पुढे काहीतरी चांगलं होणार आहे याचा विचार करा। ही त्याची योजना आहे, त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवा। ही टिप नंबर 1 होती। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, पॉझिटिव्हिटी ठेवा। जर मनात पॉझिटिव्हिटी असेल तर हळूहळू ती चेहऱ्यावर आणि सगळीकडे तुमच्या दिसायला लागते आणि तोच ऑरा तुमच्या आजूबाजूला फिरत असतो। त्यामुळे पॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त गरजेची आहे। नंबर 2, दुसरी टिप काय आहे? तर दुसरी टिप म्हणजे तुमच्यामध्ये लिडरशिपच्या क्वालिटीज असल्या पाहिजे। आता लिडरशिप म्हणजे काय? तर कुठे पण कुठलीही गोष्ट कमी पडते आहे आणि ती तुम्ही तिथे फिलअप करू शकता। ती गोष्ट तुम्ही तिथे देऊ शकता। अगदी पैशानीच मदत होऊ शकते असं नाहीये। बरेचदा आपली स्वतःची हेल्प होते। कोणाला एखादं सामान उचलायचं आहे, ते उचलता येत नसेल तर आपल्या मनात वाटत असतं मदत करण्याचं, पण आपण पटकन जाऊन करत नाही। तर ती गोष्ट बाजूला करा आणि पटकन जाऊन हेल्प करा, म्हणजे इतरांची मदत करा। प्रत्येक ठिकाणी बोलायला शिका। या गोष्टी तुम्हाला लिडरशिप क्वालिटीसाठी खूप महत्त्वाच्या आहे, त्यामुळे नेतृत्वाचे गुण तुमच्या अंगी येतील। टिप नंबर 3, आता टिप नंबर 3 म्हणजे तुम्ही ज्याही वेळेला कोणालाही भेटता, एक आपला आपण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतो, म्हणजे तितके सगळेजण वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे असतात असं म्हणतो। पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काय शिकवलं जातं? तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काय शिकवलं जातं की तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल, तुम्ही कुठेही नवीन ठिकाणी जात असाल तर प्रत्येक वेळेला तुमच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास असणारं, आत्मविश्वास वाढवणारं असं छान असं स्माईल असलं पाहिजे। त्यामुळे जर का तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल तर सगळ्या गोष्टी अगदी सहज होऊन जातात। म्हणजे समोरचा व्यक्ती जर का तो रागिष्ट असेल किंवा खूप मोठ्या क्वालिटीजवाला पण असेल, पण त्याला हे दिसतं की तुम्ही आनंदाने सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत आहात, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य तुमच्या पर्सनॅलिटीला आणखीनच पॉवरफुल बनवतं। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना किंवा कुठल्याही गोष्टीला फेस करत असताना चेहऱ्यावर एक स्माईल असू द्या। नंबर 2 झाले ना। नंबर 3 म्हणजे तुमचा आत्मविश्वास कायम चांगला असू द्या। प्रत्येक वेळेला मला हे जमणार नाही, मी हे करणार नाही, अशी भीती मनात ठेवू नका। आणि मनात जर का भीती असेल तर ती भीती इथे दाखवू नका। सो आत्मविश्वास पॉवरफुल असू द्या। नंबर 4, तर चौथ्या नंबरवर काय आहे? तर चौथ्या नंबरवर गोष्ट अशी आहे की आपण बोलत असताना उगाच डोळे फिरवणं, उगाच हातवारे हलवणं, बॉडी, कोणाला खांदे असे करायची सवय असते, कोणाला ओढणीला असं गोल गोल फिरवायची सवय असते, कोणाला असे केस सारखे मागे घ्यायची सवय असते। म्हणजे मी ही तुम्हाला करून याच्यासाठी दाखवते की बरेचदा आपण नकळत या गोष्टी करत असतो। तर जिथे गरज आहे तिथेच ऍक्शन्स येऊ द्या, जिथे गरज आहे तिथेच डोळ्यांच्या हालचाली असू द्या, डोळे बोलके असावे, बॉडी लँग्वेज असावी, पण ती नको तिथे नको। त्यामुळे अति करू नका, व्यवस्थित बॉडी लँग्वेज ठेवा आणि तुम्हाला आत्मविश्वास तुमचा दिसण्यासाठी किंवा एकदम प्रेझेंटेबल दिसण्यासाठी तुमची नजर ही कायम समोर असली पाहिजे। खाली पाहतोय याच्यामध्ये, खूप खाली पाहतोय, एकदम काहीतरी हालचाली करतोय याच्यामध्ये तुम्ही घाबरताय हे अगदी जाणवतं। नंबर 5, आता 5व्या नंबरची टिप काय असेल? तर या वरच्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्या आहात तर 5व्या नंबरवर येतं, म्हणजे आपण कोणालाही कधीही वाईट बोलू नका, म्हणजे चुकीचं बोलू नका। तुम्ही एखाद्याला जर नेगेटिव्ह बोलत असाल तर ते तुमच्याकडे येतं आणि तुमच्या तोंडून नेगेटिव्हिटी बाहेर स्प्रेड होऊ देऊ नका। नंबर 6व्या नंबरवर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे तुम्ही इतरांचं बोलणं अगदी केअरफुली ऐका।
आपण चांगला लिस्नर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एक चांगली पर्सनॅलिटी आपली असण्यासाठी एक चांगला लिस्नर असणं आवश्यक आहे. त्यामुळे ऐकायला लागा. ऐकायचं, ऐकावे जनाचे करावे मनाचे, पण प्रत्येकाचं ऐकायला शिका. बरेचदा असं होतं की आपण 10 लोकांचं ऐकतो, 10 मधली एक व्यक्ती खूप पॉवरफुल असते आणि ती खूप काहीतरी चांगलं बोलत असते आणि चांगल्या लोकांचं काहीतरी ऐकलं की आपल्या पर्सनॅलिटीवर प्रभाव पडत असतो. नंबर 7, चांगली पुस्तकं वाचा. चांगल्या लोकांची पुस्तकं वाचा. चांगल्या लोकांची पुस्तकं वाचल्याने किंवा त्यांच्या व्हिडिओज बघितल्याने आपल्याला त्यांच्या पर्सनॅलिटीचा प्रभाव अगदी नकळत आपल्यावर पडत जातो. हे आज उद्या होणार नाही, पण कायम आपण सातत्याने जर हे केलं तर हे नक्की होतं. नंबर 8, 8व्या नंबरवर एक आणखीन महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे नम्रपणा, काइंडनेस. आपण प्रत्येक वेळी नम्रता आपल्यात असली पाहिजे. खूप उलट बोलणं किंवा उगाचच कोणाचा अपमान करणं या सगळ्या गोष्टी न राहता नम्रपणे आपण जर प्रत्येक गोष्टीचा सामोरं गेलो तर आपण कुठल्याही गोष्टी अगदी सहजतेने फेस करू शकतो आणि लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या सहजतेने पार पडल्या जातात. नंबर 8, 8व्या नंबरवर पुन्हा एक महत्त्वाची टीप की तुम्हाला जर का स्वतःला प्रेझेंटेबल बनवायचं आहे तर स्वतःच्या लुकवर काम करा. लुकवर काम करा म्हणजे महागडे मेकअप लावा किंवा जे पण आपण वेअर करतो आहे ते एकदम आपण कम्फर्टेबल आहोत की नाही. नाही तर कोणीतरी सांगितलं म्हणून मी जीन्स घातला, शर्ट घातला, शॉर्ट्स घातले असं करू नका. तुम्हाला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटतंय ते वेअर करा, पण स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने आपल्या सगळ्या लुककडे बघा. तुम्ही रोड आहात, लठ्ठ आहात, काही मॅटर करत नाही. आपला आत्मविश्वास हा आपल्यात असायला लागतो आणि तो चेहऱ्यावर झळकू द्या. त्यानंतर आहे टिप नंबर 9. आता 9वी टिप काय आहे? आतापर्यंतच्या जर सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि या चॅनलवर असेच व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरचा. यानंतर असे बरेच टिप्सचे व्हिडिओ तुमच्याकडे येत राहणार आहे. आपल्या 9वी टिप काय आहे? तर आपल्या मनात जी काही भीती आहे, आपली भीती जर का घालवायची असेल तर सातत्याने स्वतःवर काम करा. स्वतः आरशासमोर उभे राहा, बोलायला लागा, इतरांशी मन मोकळे व्हा, म्हणजे मोकळं व्हा. मनातली भीती दूर करण्यासाठी व्यक्त व्हा. सोडून द्या गोष्टी, है ना. बोला आणि सोडून द्या. टीप नंबर 10, सगळ्यात शेवटची आणि पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाची टीप काय? तर आपल्या आवाजावर काम करा. आपण कुठे आवाज वाढवतोय, कुठे आवाज कमी करतोय, कुठे एक्सप्रेशन देतोय, त्याचसोबत आवाजाचा चढउतार पण खूप महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती जर का एखादा गंभीर प्रसंग सांगते आणि त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे तर ते कितपत योग्य आहे याचा विचार तुम्ही पण करा. त्यामुळे एखादी कथा सांगत असताना किंवा एखादा प्रसंग सांगत असताना त्या प्रसंगाचं गांभीर्य ठेवून जर आपण व्यक्त झालो तर नक्कीच ते खूप वर्क करतं आणि समोरच्याला तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी वाटतं. 4 लोकांमध्ये आपलं व्यक्तिमत्व प्रभावी होण्यासाठी आपल्याला विशेष काळजी हीच घ्यावी लागते की आपण चेहऱ्यावर हास्य ठेवून आणि त्या परिस्थितीत तसं वागून जर आपण सगळ्या गोष्टी हँडल केल्या तर आपण एक उत्तम व्यक्तिमत्व आपलं तयार करू शकतो. पॉझिटिव्हिटी मस्ट आहे, सातत्य मस्ट आहे कामातलं, आत्मविश्वास तुमचा असायला पाहिजे, हेल्पिंग नेचर असायला पाहिजे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन साफ असायला पाहिजे. तुमचं मन स्वच्छ असेल तर सगळं छान होणार आहे. या 10 टिप्स जर का तुमच्या कामात पडतील, कधी ना कधी कामात पडतील. आपण खूप सारे पैसे देऊन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस करतो, पण बरेचदा त्यातूनही आपल्याला काहीही मिळत नाही. तर या 10 टिप्स फॉलो करून बघा तुमच्यात काही फरक पडतोय का. कारण कुठेतरी तुमचा पैसा जाणार नाहीये आणि जर का तुमचा पैसा जाणार नाहीये तर फक्त आणि फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्यासाठी मला पण मोटिवेशन मिळत राहील. तेव्हा भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या लाईफवर खूप प्रेम करा, इतरांची पण लाईफ चांगली करा आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहा. हा प्रवास आनंद यात्रेचा, आनंद जत्रेचा आपण करूया. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.